मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत। आज सकाळी 10 वाजता ते आपल्या उपोषणाला सुरुवात करतील। सरकारला वेळ देणार नाही, शासनाने लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसतात। काल जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली, मात्र या चर्चेत जरांगे यांचं समाधान झालं नाही। त्यामुळे जरांगे आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत। सचिवांना विचारणार आहेत आणि नंतरच सांगणार आहेत। पहिल्यांदा तसं नव्हतं वाटतं, डायरेक्ट तेच सांगायचं हे करू ते करू। मुख्यमंत्र्यांना विचारल्याचे ते सांगतील। आंदोलन उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार। ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते नंतरचा भाग राहील, माघार नाही। काही मुद्दे जे आहेत की त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे, पण त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत, काही गती देण्याची गरज आहे। काही ठिकाणी म्हणजे थोडा निष्काळजीपणा दिसतोय, किंवा आता मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहे त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची त्यांची काही त्याच्यामध्ये आक्षेप होते। त्यांनी ज्या काही आमच्यासमोर मागण्या मांडलेल्या होत्या त्याची सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी काही आम्ही आमच्या अध्यक्षांना पाठवतोय, आणि जर त्याच्यातून समाधानाचं असेल तर मग हरकत नाही। पण त्यांची इच्छा असेल तर मी जाऊन भेटावं त्यांना आजच्या चर्चेच्या अनुषंगी, तर उद्या मी जाऊन त्यांना भेटेल सकाळी।